मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक। आरोपी पीएसआय गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती। माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या पीएनं महिला डॉक्टरला फोन केला होता। पीआय महाडिक यांना बेड्या ठोकल्या पाहिजे, अंबादास दानवेंचे माजी खासदार निंबाळकरांवर आरोप। पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कोणीही खासदार असो किंवा त्याचे पी असो, सर्व आरोपी व्हावे, सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजे, सुरेश धस यांची मागणी। फडणवीसांचं लक्ष पूर्ण राजकारणाकडे, असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू। पलटण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर संजय राऊतांची टीका। हे उद्धवजी ठाकरेंचे सरकार नाही तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य। पालघरमध्ये साधू मारले तेव्हा का गप्प होतात? नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी। बबनराव तायवाडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे वरिष्ठ नेत्यांना भेटणार। महायुतीत एकमेकांवर होणाऱ्या टीकांबाबत चर्चा करणार। टीका टाळून एकजुटीनं काम करावं, शिंदेंचं मत, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट। मुंबई पालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी। भाजप 150, शिंदे 120 तर राष्ट्रवादी 100 जागा जिंकतील। मग आम्हाला राजकीय संन्यास घ्यावा लागणार, राऊतांचा टोला। राऊतांना थेट हिमालयात राजकीय संन्यास घ्यावा लागेल। टेकूवर चालणाऱ्या ठाकरे गटाचं अस्तित्व संपणार। महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकणारच, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात धंगेकरांकडून मोहोळांवर आरोप। त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। फडणवीसांनी मोहोळांना बोलवून घेतलं असेल। मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं विधान, तर फडणवीस चाणाक्ष राजकारणी, मोहोळांना जाब विचारतील, धंगेकरांचा दावा। भाजपमध्ये इनकमिंग सुरू, मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढेल तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार। गडकरींनी कान टोचले। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।